लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये पूर्वकृदंत प्रकरण चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे रदाभ्याम निष्ठातो नः पूर्वस्य च दह. रदाभ्याम निष्ठातो नः पूर्वस्य च दह. विधी सूत्र आहे 8-2-42. रदाभ्याम पंचमीचं द्विवचन, निष्ठातः षष्टीचं एकवचन, नः प्रथमेचं एकवचन, पूर्वस्य षष्टीचं एकवचन, च अव्यय, दह षष्टीचं एकवचन. रदाभ्याम परस्य र आणि द यांच्या पुढे निष्ठा तस्य नः स्यात्. निष्ठा संज्ञक जो प्रत्यय त्याचा जो तकार त, त्या त च्या ठिकाणी न आदेश होतो. अजून काय आगे पुढे निष्ठापेक्षया पूर्वस्य धातोः दस्य च, म्हणजे निष्ठापेक्षया निष्ठा संज्ञक जो प्रत्यय त्याच्या अपेक्षेने पूर्वभागी जो धातू, त्या धातूचा जो द त्याच्या ठिकाणी सुद्धा आदेश होतो न. लक्षात आलं? तर विधेय कोण आहे? न आहे. स्थानी कोण आहे? द. कुठला द? निष्ठाच्या पूर्वभागी धातूचा द. अजून कोण स्थानी आहे? निष्ठा प्रत्ययाचा त. दोन स्थानी आहे. निष्ठा संज्ञक, निष्ठा संज्ञा आहे कोणत्या प्रत्ययांची? त, तवतो, निष्ठा. त और तवतो या दोन प्रत्ययांची संज्ञा आहे निष्ठा. आणि निष्ठा संज्ञक जो प्रत्यय त्याच्या तला सुद्धा द आदेश होतो. पण तो त, निष्ठा प्रत्ययाचा त कसा असला पाहिजे? र किंवा द च्या पुढे असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? र च्या किंवा द च्या पुढे पाहिजे, निष्ठा प्रत्ययाचा पाहिजे, तकार पाहिजे, तर त्या त च्या ठिकाणी आदेश होतो काय? न. आणि त्या निष्ठा प्रत्ययाच्या दृष्टिकोनातून पूर्वभागी जो धातू, त्या धातूचा जो द त्याला सुद्धा आदेश होतो काय? न. कळलं जी? चला उदाहरणाने कळेल. तर धातू आहे, आता उदाहरण आहे श्रू हिंसायाम धातू आहे. श्रू हिंसायाम. ठीक. क्रियादिगण परस्मय पद सेठ धातू आहे हिंसा अर्थामध्ये. तर करा प्रत्यय श्रू अधिक त. त प्रत्ययाला कोणत्या सूत्राने? निष्ठा सूत्राने. ठीक आहे. श्रू अधिक त. त चा राहतो शिल्लक त. कचित संज्ञा लोप. लशक्व तद्धिते सूत्राने. आर धातुकम शेषः. आर धातु का सेड वाला दे हे इडागम प्राप्त है. परंतु एक सूत्र गेला आहे शुकः किती, त्याने इडागमचा निषेध. लक्षात? हा, शुकः किती सूत्र गेला आहे स्वादिगणामध्ये. त्याने काय झाला? इडागमाचा निषेध झाला. इट होणार नाही. बरोबर. मग आता सार धातू कार धातू कयो हो प्राप्त आहे गुण करण्याकरिता, पण किंगितीचं सूत्र त्याचाही निषेध करतं. गुण पण होत नाही. स्थिती आहे श्रू अधिक त. काय स्थिती आहे जी?
श्रु अधिक त. या स्थितीमध्ये सूत्र येतं एक मागचं. ऋत ईद धातो हो. रूच्या ठिकाणी ई, उरण र परे सायत घेऊन इर. श्रु मध्ये रू जाईल, इर येईल. स्थिती बनेल शिर अधिक त. इर रस्व आहे, शिर रस्व आहे, शिर अधिक त. हलीच उपदेला दीर्घ. आता ईला दीर्घ होईल, शीर अधिक त. काय स्थिती आहे? शीर अधिक त. या स्थितीमध्ये सूत्र पदाभ्याम निष्ठातो नः पूर्वस्य च दः. तच्या ठिकाणी निष्ठा प्रत्ययाचा जो त, त्याच्या ठिकाणी न आदेश. दंत्य न, त त द न. स्थिती झाली आहे शीर अधिक न. झालं. आता रसाभ्याम नो नः समानपदे. त्या नचा न, मूर्धन्य न. शीर अधिक न जोडून द्या, शीर्ण. झालं ना? काय? शीर्ण. वृत्तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादी प्रत्यय सुलरुत्व विसर्ग शीर्ण. काय अर्थ होईल शीर्ण शब्दाचा? हिंसा केल्या गेलेला, नष्ट केल्या गेलेला. देवदत्त शीर्ण. नष्ट केलेला देवदत्त. नष्ट आहे की नाही झालेला देवदत्त, किया देवदत्त. झालं की नाही जी? तवतूमध्ये काय होईल? शीर्णवान. आहे की नाही? चला उदाहरण दुसरं. भिन्न छिन्न, याचा विचार करायचा आहे. धातू आहे याच्यामध्ये भिदीर विदारणे. भिदीर विदारणे. रुदादिगण उभयपद अनिड धातू आहे भिन्न शब्दामध्ये. भिदीर विदारणे रुदादिगण उभयपद अनिड धातू. आणि छिन्नमध्ये छिदीर द्वैधी करणे. रुदादिगण उभयपद अनिड धातू. छिदीर द्वैधी करणे. दोन्ही धातू सकर्मक आहेत. चला स्थिती लिहूया. भिद अधिक त, छिद अधिक त. त म्हणजे त प्रत्यय निष्ठा सूत्राने. त चरायला त. आर धातु का सेडवाला दे प्राप्त आहे, पण एकाच उपदेशानुदात्तात निषेध. इडागम होत नाही. झालं एवढं. मग पुगंत लघुपदस्य च उपदेला गुण करण्याकरिता सूत्र प्राप्त आहे. परंतु किंगितीच निषेध करतात. उपदेला गुण होत नाही. झालं.
या स्थितीमध्ये आता काय स्थिती आहे? भिद अधिक त, छिद अधिक त, द आहे की नाही? दच्या पुढे त आला, त प्रत्ययाचा, निष्ठा प्रत्ययाचा, आणि म्हणून रदाभ्याम निष्ठातो नः पूर्वस्य च दह या सूत्राने तच्या ठिकाणी न आणि त प्रत्ययाचा जो त त्याच ठिकाणी न केला तर त्याच्या पूर्व भागी जो धातूचा द आहे त्याला बी न, भिन्न अधिक न, छिन्न अधिक न, जोडून द्या भिन्न छिन्न. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय भिन्न छिन्न. झालं ना? तवतूमध्ये भिन्नवान छिन्नवान. झालं जी. चला सूत्राचा अर्थ लिहा. र किंवा द च्या पुढे र किंवा द च्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त अर्थात त तवतू प्रत्ययाचा जो तवतू प्रत्ययाचा जो त त्याच्या ठिकाणी न आदेश होतो. न आदेश होतो. तसेच निष्ठा प्रत्ययाच्या पूर्वभागी धातूच्या द ला सुद्धा न आदेश होतो. द ला सुद्धा न आदेश होतो. झालं. चला यानंतर पुढे सूत्र आहे आता संयोगादेरातो धातोर्यन्वतः. विधी सूत्र आहे 8-2-43. संयोगादेः पंचमीचं एकवचन, आतः पंचमीचं एकवचन, धातोः पंचमीचं एकवचन, यन्वतः पंचमीचं एकवचन. ठीक आहे जी. काय लिहिलंय खाली? निष्ठा तस्य न स्यात्. म्हणजे काय? निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त त्या त ला आदेश होतो. काय? न. विधेय कोण आहे? न. स्थानी कोण आहे? त. कुठला त? निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा त. पण केव्हा, कधी, काय? तर सूत्रात दिलंय निमित्त. संयोग आदे हे एक निमित्त, आतः दुसरं निमित्त, धातोः यन्वतः यनवाला धातू. म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. संयोग आदे धातूच्या आधी संयोग असला पाहिजे, एक बात. दुसरी गोष्ट आकारांत धातू असला पाहिजे.
म्हणजे त्याच्या शेवटी आ असला पाहिजे प्रक्रिया करायची तेव्हा. त्याचप्रमाणे त्या धातूमध्ये यन कोणीतरी असला पाहिजे. यन प्रत्यार आहे. यन मतलब य व र, याच्यापैकी य व र ल याच्यापैकी कोणीतरी त्यात असला पाहिजे. तरच त्या धातूच्या पुढे येणाऱ्या निष्ठा संज्ञक प्रत्ययाच्या ठिकाणी म्हणजेच तच्या निष्ठा संज्ञक जो प्रत्यय त किंवा तवतू त्याचा जो त त्याच्या ठिकाणी आदेश होईल काय न. लक्षात आलं. चला उदाहरण लिहा. धातू आहे ग्लई हर्षक्षये. ग्लई हर्षक्षये भ्वादिगण परस्मैपद अनिड धातू. आता निष्ठा संज्ञक त प्रत्यय आपल्याला त्याच्या पुढे आणायचा आहे. परंतु त प्रत्ययाची विवक्षा केली की लगेच एक सूत्र येतं आदेश उपदेशेशिती होऊन गेलाय माग. ते काय करतं ग्लई मध्ये जो ऐ आहे ना त्या ऐला आकार आदेश करतं. तर ऐचा आ होतो ग्ला. काय होतो ग्ला. आता ना ग्ला अधिक त निष्ठा सूत्राने तचा राहतो त ग्ला अधिक त. बरोबर. आता पहा ग्ला धातू इथं संयोग आदिवाला आहे की नाही. ग आणि लचा काय आहे संयोग आहे. बरं धातू आकारांत आहे की नाही. आता इथं प्रक्रिया करताना आ शेवटी आहे त्याच्या. बरं त्याच्यामध्ये यन आहे की नाही. ग्लामध्ये कोण यन आहे ल यन आहे. तिन्ही निमित्त भेटले. असा धातू जो ग्ला त्याच्या पुढे आलेला प्रत्यय जो निष्ठा प्रत्यय त त्या त च्या ठिकाणी आदेश होईल काय न. सूत्र संयोगादे रातो धातोर यणवत. मग करा आदेश. स्थिती म्हणेल ग्ला अधिक न. जोडून द्या ग्ला न. कृत तद्धित समासाष्ट प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय वृत्त विसर्ग ग्लानः. ग्लान म्हणजे काय खिन्न दुःखी. तवतूमध्ये ग्लानवान. झालं. चला सूत्राचा अर्थ लिहा. संयोग आदी आहे ज्याच्या असा जो यन वर्ण वाला किंवा यन वाला यन प्रत्यार आहे. यनच्या पुढे कंसात लिहू शकता य वर्ण. यन वाला जो आकारांत धातू जो आकारांत धातू त्याच्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्यय असेल निष्ठा संज्ञक प्रत्यय असेल तर त्या निष्ठा संज्ञक प्रत्ययातील त च्या ठिकाणी निष्ठा संज्ञक प्रत्ययातील त च्या ठिकाणी न आदेश होतो. न आदेश होतो. झालं ना. चला जाऊया पुढे. यानंतर सूत्र आहे ल्वादिभ्यः
विधिसूत्र आहे 8-2-44. ल्वादिभ्य पंचमीचं बहुवचन. काय म्हणतात? 21 लुयादिभ्य प्रागवत. बोला. ठीक. 21 मतलब 21. ठीक आहे ना जी. तर हे लू आदि धातू किती आहे जी? 21. लू या छेदनी धातू आहे. तर एक गण समूह आहे, गणपाठ. त्यात किती धातू आहे? ते 21. तर लू आदि जे 21 धातू आहे की नाही, त्यांच्या पुढे येणाऱ्या निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त, त्याच्या ठिकाणी आदेश होईल काय? न. प्रागवत. काय म्हटलंय जी? प्रागवत. प्रागवत म्हणजे याचा नंबर काय? 8-2-44. आणि याच्या अगोदरचं सूत्र कोणतं आहे? 8-2-43. म्हणजे कोणतं? संयोगादे राहतो धातोर्यन्वत. तिथं जसं त्या सूत्राने निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त, त्या तच्या ठिकाणी आदेश केला न, तसाच इथं सुद्धा बाकीचं काहीच नाही पाहिजे. आकारांत विकारांत काही नाही. लू इत्यादी जी 21 धातू, त्याच्या पुढे जर निष्ठा संज्ञक प्रत्ययाला अर्थात त किंवा तवतु प्रत्ययाला, तर त्याच्या तच्या ठिकाणी काय आदेश होईल? न आदेश होईल. विधेय न. स्थानी त. कुठला त? निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा त, अर्थात त तवतुचा त. निमित्त कोण? लूय आदी 21 धातू. लागलं एवढं? चला पुढे उदाहरण घ्या. धातू आहे लूय छेदने, कापणे असा अर्थ आहे त्याचा. छेदन करणे. क्रियादिगण उभयपद सेठ धातू आहे. तर स्थिती आहे लुईचा राहतो लू, याची संज्ञा लोप. तर लू अधिक त तवतू. तक तवतू सूत्र आहे ना, सॉरी तक तवतू प्रत्यय आहे ना. हा निष्ठा संज्ञक प्रत्यय. निष्ठा सूत्राने त प्रत्यय झाला. तचा राहतो त. तर स्थिती आहे लू अधिक त. बरोबर. आता लू आधी 21 प्रत्यय पाहिजे, बाकीच काहीच नाही पाहिजे. पुढे निष्ठा संज्ञक प्रत्यय आला आहे, लगेच सूत्र येणार कोणतं? ल्वादिभ्य करून टाका तला न. तर लू अधिक न जोडून द्या. लू न. काय स्थिती बनली? लू न. बस बाकी सर्व माहितीचे. कृतद्धी समासाचे प्रातिपदिक संज्ञा स्वादी प्रत्यय लू न. लू न अर्थ होतो कापल्या गेलेला, काटा हुआ, कापलेला. तवतमध्ये लूनवान. झालं ना. चला सूत्राचा अर्थ. लूय छेदने इत्यादी लूय छेदने इत्यादी 21 प्रत्ययाच्या पुढील 21 धातूंच्या पुढील निष्ठा संज्ञक प्रत्ययाच्या तच्या ठिकाणी न आदेश होतो. न आदेश होतो. झालं ना. जाऊया पुढे. तर आता पुढचं उदाहरण घेऊ. धातू लिहा. ज्या वयो हानौ. ज्या वयो हानौ. वयहानी बुढापा.
क्रियादिगण परस्मैपद अनिट धातू. लोआदीमध्ये येतो हा, म्हणजे लो आदी 21 धातू आहे ना, त्यातलाच हा एक धातू आहे. लोआदीच्या अंतर्गत आहे. स्थिती लिहा. ज्या अधिक त, निष्ठा सूत्राने त आला, त चा राहिला त, ज्या अधिक त. या स्थितीमध्ये एक सूत्र येतं मागचं, ग्रही ज्या वई वदी व्यष्टी इत्यादी संप्रसारण. तर ज्यामध्ये जो य आहे त्याला संप्रसारण करा. य च्या जागी आदेश होईल ई, संप्रसारण. स्थिती बनेल ज, य च्या जागी ई करायचा, संप्रसारण. तर ज ई, पुढं आ, ज्यामध्ये आ आहे ना, य च्या ठिकाणी ई झालाय, आज ठिकाणी थोडी झाला. तर ज ई आ अधिक त. आता संप्रसारणाच पूर्वरूपादेश आ ई स्वरूप होऊन जाईल. मग स्थिती राहील ज ई अधिक त. ज मध्ये ई मिळून द्या, जी अधिक त. काय स्थिती आहे जी? जी अधिक त. सूत्र येतं नवीन या स्थितीमध्ये. सूत्र आहे हलह. विधी सूत्र आहे 642. हलह पंचमीचं एक वचन. अर्थ पहा. अंगावयवात हलह परम यत् संप्रसारणम तदंतस्य दीर्घः. बोला. अंगावयवात् हलः परं यत् संप्रसारणं तदन्तस्य दीर्घः. हां, अंगावयवात, अंगाचा अवयव जो हलवर्ण, त्याच्या पुढे जर संप्रसारण असेल व ते संप्रसारण ज्याच्या शेवटी आहे की नाही, अशा त्या धातूला दीर्घ आदेश होतो. काय आदेश होतो? दीर्घ आदेश होतो. विधेय कोण आहे? दीर्घ आहे. स्थानी कोण आहे? अंग. कसं अंग? की ज्याच्या शेवटी संप्रसारण आहे. ठीक आहे ना जी? आणि कसं अंग पुन्हा? तो इथे संप्रसारण कसं? की हलच्या पुढे असलेलं. हलच्या पुढे पाहिजे कोण? संप्रसारण. आणि तो हल कसा? अंगाचा अवयव असावा. हल कसा असावा? अंगाचा अवयव. अंगाचा अवयव जो हल वर्ण, त्याच्या पुढे जर संप्रसारण असेल व ते संप्रसारण त्या अंगाच्या शेवटी असेल तर त्याला आदेश होतो काय? दीर्घ आदेश. उदाहरण दिलं आहे. काय चालू स्थिती काय आहे? जी अधिक त. बरोबर आहे की नाही? तर जी मध्ये संप्रसारण कोण आहे? ई. याच्या ठिकाणी ई संप्रसारण झालंय ना. बरं, तो ई जीच्या शेवटी आहे की नाही? शेवटी आहे, अंतिम आहे. बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, संप्रसारण जो ई, जी मध्ये ई, तो कुणाच्या पुढे आहे? जच्या पुढे आहे. ज म्हणजे काय? हल आहे. बरं, तो हल कसा आहे? पुन्हा अंगाचा अवयव. मूळ अंग काय? ज्या. त्याचाच अवयव आहे ज. तो हल वर्ण आहे. त्याच्या पुढे आलं संप्रसारण ई, आणि ते संप्रसारण आहे शेवटी ज्याच्या. असं अंग झालं कोण? जी. त्याला होईल दीर्घ. तर करा. तर जी अधिक त जोडून द्या. नाही, जी अधिक त या स्थितीत पुन्हा सूत्र कोणतं? ल्वादिभ्य. आत्ता गेलेलं. तच्या ठिकाणी न. जी अधिक न ही स्थिती. आता जोडा जी न. मग प्रातिपदिक संज्ञा कृतद्धित समासाश्च सूत्राने स्वादी प्रत्यय सुचारुत्व विसर्ग जी न. जी न.
तवतुमध्ये जीनवान. हा, जीनचा अर्थ आहे बुढा, म्हातारा, जीर्ण झालेला. ठीक आहे ना जी. कोणाला वाटतं का आपण बुडा व्हा म्हणून, म्हातारा व्हा असं वाटतं कोणाला? पण व्हावं प्रत्येकाला लागत आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं आपण तरुणच असलं पाहिजे, पण बुडं व्हावंच लागतं. हातात काठी येतेच. कळलं की नाही? नाही येत? लक्षात आलं? चला, जीर्ण, जीन, जीन झालं एवढं ना. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. अंगाचा अवयव हलच्या पुढे अंगाचा अवयव हलच्या पुढे संप्रसारण असेल व ते संप्रसारण अंगाच्या शेवटी असेल अंती असेल तर त्यास दीर्घ आदेश होतो. झालं? चला पुढे जाऊया. पुढं काय आहे? झालं. लिहा. धातू आहे आता किंवा सूत्र. ओदितश्च. विधी सूत्र आहे 8-2-45. ओदितः पंचमीचं एकवचन, च अव्यय. काय अर्थ याचा? तर अर्थ काही दिला नाही, खाली उदाहरण दिलं आहे. अर्थ सरळ आहे. ओदित धातू असेल. कसा धातू असेल? ओदित. ओदित म्हणजे ओ आहे ईत ज्याचा, असा धातू असेल तर त्याच्या पुढे येणाऱ्या निष्ठा प्रत्ययाचा जो त, त्याच्या ठिकाणी आदेश होईल न. झालं? तर धातू, आता धातू लिहा. धातू आहे भुजो कौटिल्ये. भुजो कौटिल्ये धातू आहे. तुदादिगण परस्मैपद अनिड धातू आहे. भुजो मध्ये जो अंतिमचा ओ, त्याची उपदेशजन्यासिक सूत्रांनी संज्ञा, तसे लोपाने लोप. तो ओ ईत झाला की नाही? मग ओ आई ज्याचा असा धातू कोण झाला? भुज. बरोबर. आता आणा त्या भुज धातूच्या पुढे निष्ठा सूत्राने प्रत्यय त, तचा राहतो त, निष्ठा सूत्र. भुज अधिक त. बरोबर. आता सूत्र येत ओदितश्च. काय सूत्र आहे? की नाही? ओईत आहे ना. ओदित धातू आहे भुज, त्याच्या पुढे प्रत्ययाला त निष्ठा, त्याला करा न. तर भुज अधिक न ही स्थिती. काय स्थिती आहे जी? भुज अधिक न. या स्थितीमध्ये सूत्र येतं चोहो कुहो. काय जी? चोहो कुहो. चोहोकू सूत्राच्या दृष्टिकोनातून हा न झालाय ना, तो असिद्ध आहे, त्याला तच दिसतो, म्हणजे झल पुढे आहे. त्यामुळे चोहोकू सूत्र येऊन काय करील? जच्या ठिकाणी ग आदेश, च वर्गा ठिकाणी क वर्ग, तर च च ज क ख ग. तर स्थिती बनेल भुग अधिक न. जोडून द्या भुग्न. कृत तद्धित समासाष्ट प्रातिपदिक संज्ञा स्वादी प्रत्यय
ऋत्वविसर्ग भुग्न, वाकडा केल्या गेलेला, मरोडा गया, मुरडलेला, भुग्न वाकडा तिकडा केलेला, टेढ़ा किया गया. ठीक आहे ना जी? नाही, सूत्र स्पेशल आलं ना याला. कोणतं? ओदितश्च. लोआदीमध्ये असतं तर हे सूत्राची काय गरज होती मग? आहे की नाही? चला, काय रूप बनलं? भुग्न. तवतूमध्ये भुग्नवान झालं जी. चला, सूत्राचा अर्थ लिहा. ओदित सूत्राचा ना. ओ आहे इत ज्याचा, ओ आहे इत ज्याचा, अर्थात ओदित धातूच्या पुढे, ओदित धातूच्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त, निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त, त्या तला न आदेश होतो. त्या तला न आदेश होतो. झालं ना? चला, अजून सूत्र उदाहरण लिहा. दुसरं आणखीन एक उदाहरण. धातू आहे, पुस्तकात दिलंय बघा. टू ओश्वी धातू आहे. काय धातू आहे? टू ओश्वी गती. टू ओश्वी गतिवर्धने धातू आहे. टुओश्वी झालं ना? गमन करणे, वाढणे, फुलणे, सुजणे असा अर्थ आहे धातूचा. ठीक आहे जी? तर टुओश्वी मध्ये टूची संज्ञा आहे आदिरिंग टुडव सूत्राने, आणि उपदेशजन्मासिकीतने ओची संज्ञा आहे. आधी आरंभीचा ओ आहे ना, टू ओ. तसे लोपाने लोप शिल्लक राहील फक्त काय? नाही, श्वी. ओवी गेला ना, ही संज्ञा ओची बी. ओ कुठं आहे? आदिरिंग टुडव टूची संज्ञा होते. टुडव टूची संज्ञा, तसे लोपाने लोप. ओची संज्ञा लोप, राहिला काय? श्वी. माना श्वी अधिक उद उपसर्ग घ्या. तो उद श्वी अधिक त. उद श्वी अधिक त. निष्ठा सूत्राने त प्रत्ययाला त. आर धातु का सेड वाला दे प्राप्त आहे इड करण्याकरता, इडागम करण्याकरिता. परंतु एक अष्टाध्यायीमध्ये सूत्र येतं, श्वीदितो निष्ठायाम. श्वीदितो निष्ठायाम या सूत्राने ईटचा निषेध. ईट होत नाही. झालं नाही एवढं? आता स्थिती काय आहे? उद श्वी अधिक त. सूत्र येते मागचं, वची स्वपी अजादीनाम. गेलं सूत्र? तर त्याने काय होणार? यजादीमध्ये येतो श्वी धातू, म्हणून संप्रसारण. श्वी मध्ये जो व आहे त्याला संप्रसारण होईल उ.
वच्या ठिकाणी उ स्थिती बनेल उद. श उ ई अधिक त. उद श उ ई अधिक त. बरोबर जी. संप्रसारणाच पूर्वरूप ई उ रूप होऊन जाईल. तर स्थिती बनेल आता उद श उ मिळून द्या शू. तर उद शू अधिक त ही स्थिती आहे. काय स्थिती आहे जी. उद शू अधिक त. हलह हल सूत्राने दीर्घ करा शूला. तर उद शू अधिक त. आता सूत्र येईल ओदितश्च तला न उद अधिक शून ही स्थिती आहे. उद अधिक शून. स्तोश्चुणाश्चु हो. द च्या ठिकाणी ज आदेश. उज अधिक शून. उज अधिक शून. आता सूत्र येईल कोणतं. खरीच्या जच्या ठिकाणी च स्थिती होईल उच्च अधिक शून. लिहिता येईल सर्व. काय स्थिती आहे. उच्च अधिक शून. सूत्र येईल षष्ठोटी. श च्या ठिकाणी विकल्पाने छ आदेश. एका पक्षात छ होईल एका पक्षात नाही होणार. मग स्थिती आहे उच्च छून जोडून द्या. उच्छून. आणि ज्या पक्षात नाही होणार त्या पक्षात उच्च शून. बस. कृतद्धी समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय दोन रूप. उच्छून उच्छून. तव तुमध्ये उच्छूणवान उच्छूणवान. अर्थ फुललेला सुजलेला वाढलेला. फुला हुआ सुजा हुआ. वृद्धिंगतः वाढलेला. झालं जी. चला सूत्राचा अर्थ लिहा. दिलाय का. चला मग पुढचं सूत्र. सूत्र आहे पुढे शुष्क नाही शुषः कह. काय सूत्र आहे. खालचं उदाहरण वाचलं गेलं. शुषः कह झालं ना. विधी सूत्र आहे 8-2-51. शुषः पंचमीचं एक वचन. वह कह प्रथमेचं एक वचन. सरळ अर्थ आहे. शुष धातूच्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त त्याच्या ठिकाणी आदेश होईल क. आता न गेला. आता काय येऊ राहिला. विधेय कोण आहे. क. स्थानिक कोण आहे. त. कुठला त. निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा त. कशा अवस्थेत असलेला. शुष धातूच्या पुढे असलेला. लिहा उदाहरण. शुषशोषणे धातू आहे. दिवादिगन परस्मय पद अनिड धातू आहे. सुखवणे हा त्याचा अर्थ आहे. दिवादिगन परस्मय पद अनिड धातू सुखणे सुखवणे. अकर्मक धातू आहे. तर लिहा शुष अधिक त. निष्ठा सूत्राने त प्रत्ययाला. शुष अधिक त झालं. सूत्र आलाय शुषः कह. त च्या ठिकाणी क आदेश करा. शुष अधिक क जोडून द्या.
शुष्क. बस प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय ऋत्व विसर्ग शुष्क. शुष्क तवतुमध्ये शुष्कवान. शुष्क सुका हुआ, सुकलेला. शुष्क पटः, शुष्कम फलम वगैरे. सूत्राचा अर्थ लिहा. लिहिला का? शुष धातूच्या पुढे शुष धातूच्या पुढे निष्ठा प्रत्ययाच्या तला निष्ठा प्रत्ययाच्या तला क आदेश होतो. क आदेश होतो. झालं. चला सूत्र आहे पुढे पचो वह. विधी सूत्र आहे 8-2-52. पच पंचमीचं एक वचन, वह प्रथमेचं एक वचन. काय अर्थ असेल याचा? हा, पच धातूच्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त, त्या तच्या ठिकाणी आदेश होतो व. किती सोपं आहे, सरळ आहे. झालं की नाही? उदाहरण लिहा. डुपचष्पाके धातू आहे. डुपचष्पाके भौदिगन उभयपद अनिट धातू आहे. त्याचा पच शिल्लक राहतो. तर पच अधिक त, निष्ठा सूत्राने त प्रत्यय, तचा राहिला त. पच अधिक त. सूत्र आलं पचोवह. बस तच्या ठिकाणी व आदेश करा. तर पच अधिक व जोडून द्या. पच अधिक व एक नाही थांबा. पच अधिक व एवढं झालं ना. कोणत्या सूत्राने झाला? व. पचोवह. तर सूत्र येईल चोहोकुह. चोहोकुच्या दृष्टिकोनातून व आदेश असिद्ध आहे. त्याला तिथं तच दिसतो, म्हणजे झल पुढे आहे. आणि म्हणून चोहोकु सूत्राने च च्या ठिकाणी क, तर पक अधिक व जोडून द्या. पक व. आता कृतद्धित समासाष्ट प्रातिपदिक संज्ञा स्वादि प्रत्यय पक्व. तवतुमध्ये पक्ववान. पक्व. पक्वचा काय अर्थ होतो? शिजलेला. पकाया गया, शिजल्या गेलेला, शिजला. सूत्राचा अर्थ लिहून घ्या. पच धातूच्या पुढे निष्ठा संज्ञक प्रत्ययाच्या त च्या ठिकाणी निष्ठा संज्ञक प्रत्ययाचा जो त च्या ठिकाणी व आदेश होतो. झालं. बस पुढचा विचार उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.